सुरुवातीला बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आहे। 13 ऑक्टोबरला या मराठा आरक्षणावर प्रतिज्ञापत्र सादर करणं अपेक्षित होतं, मात्र सरकारने खोटारडेपणा केलाय। त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांविरोधात येत्या अधिवेशनामध्ये अविश्वास ठराव आणणार असल्याचं काँग्रेसने सांगितलंय। मुंबईत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्याच्यामध्ये भाजपने सरकारवर त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्यात। नाशिकची घटना ही केवळ गिरीश महाजन यांच्या असंवेदनशील वक्तव्यामुळे आणखी चिघळली। त्यानंतर राजकुमार बडोले, विष्णू सावरांसारखे मंत्री सामाजिक तेढ वाढवणारी वक्तव्य करतायत, मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री जाणून बुजून शांत आहेत असा गंभीर आरोप राणेंनी केलाय। याशिवाय सध्या भाजपमध्ये गुंडापुंडांचं इन्कमिंग चालू आहे, त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय असं देखील राणेंनी म्हटलंय। या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवर नारायण राणेंनी भाष्य केलंय। काय म्हणालेत नेमके बघूया। 34% मराठा समाज जवळपास 4 कोटीच्या दरम्यान आहे या राज्यात। त्यांची दिशाभूल आणि फसवणूक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे, त्यांची चेष्टा केलेली आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की हे मुख्यमंत्र्यांचं पितळ आम्ही आज उघडं केलंय। यांनी त्वरित खोटं बोलल्याबद्दल त्यांनी त्वरित राजीनामा द्यायला पाहिजे। आम्ही राजीनामा तर मागूच, पण त्याचबरोबर येणाऱ्या अधिवेशनात यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आम्ही आणणार आहोत आणि त्याचबरोबर विधान परिषदेमध्ये हक्कभंगही यांच्याबद्दल आणणार आहोत। नाशिकमध्ये जी घटना घडली मागासवर्गीय आणि मराठ्यांमध्ये, त्याला कारणीभूत गिरीश महाजन पालकमंत्री नाशिक आहेत। त्यांनी जे बेजबाबदार वक्तव्य केले तिकडे जाऊन, खरं म्हणजे पोलिसांचं म्हणणं होतं पालकमंत्र्यांनी जाऊ नये, तरी गेले, वक्तव्य केलं आणि त्यानंतर प्रक्षोभ माजला आणि घटना जिथे घडलेली आहे याला पूर्ण जबाबदार पालकमंत्री आहे। जळगाव, नाशिक, महाराष्ट्रात भाजपमध्ये कोणाला घेतलं तर कोण आहेत ज्यांच्यावर 10-10, 12-12 गुन्हे आहेत, असे लोक आमच्याकडे यादी आहे। किती गुंडांना प्रवेश दिले आहेत, कोणकोणत्या पदावर आहेत याचा संपूर्ण तपशील देऊ, आज जसा दिला तसा। एका बाजूला भ्रष्टाचार मंत्र्यांना काढायचं नाही, पक्षामध्ये गुंडांना प्रवेश द्यायचा, खून, मारामारी, दरोडे राज्यात धुमाकूळ घालतायत, राज्यामध्ये बेबंदशाही आज माजलेली आहे।